नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत सगळ्यांचा आवडता पदार्थ चॉकलेट पुडिंग. हे बनवायला खूप सोपं आहे. सर्वात आधी एका बाउलमध्ये आपण घेऊया 2 मोठे चमचे कोको पावडर आणि त्यात टाकूया 1 मोठा चमचा कस्टर्ड पावडर. व्हॅनिला फ्लेवर असेल तर उत्तमच. आता यामध्ये थोडे कॉर्नफ्लॉवर टाकूया आणि थोडेसे थंड दूध टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. लक्षात ठेवा, यात एकही गुठळी राहता कामा नये. हे बघा, आपलं चॉकलेटचं मिश्रण आता छान तयार होत आहे. आता गॅसवर एका पातेल्यात साधारण 1 कप दूध गरम करायला ठेवूया. दूध थोडं गरम झालं की त्यात चवीनुसार साखर टाकूया. मी इथे अर्धी वाटी साखर वापरली आहे. साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत दूध सतत ढवळत राहा. दूध छान उकळलं की गॅसची फ्लेम कमी करा आणि आपण तयार केलेले कोको पावडरचं मिश्रण हळूहळू दुधात ओता. मिश्रण ओतताना दूध सतत ढवळत राहा, जेणेकरून पुडिंग खाली लागणार नाही. आता हे मिश्रण मंद आचेवर घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. हळूहळू तुम्हाला दिसेल की मिश्रणाला एक छान चकाकी येते आणि ते घट्ट होतंय. मिश्रण छान घट्ट झालं की गॅस बंद करा. आता एका काचेच्या बाउलला किंवा मोल्डला थोडंसं तूप किंवा बटर लावून घ्या. गरम असतानाच हे मिश्रण मोल्डमध्ये ओता. हे मिश्रण रूम टेम्परेचरवर आलं की साधारण 2 ते 3 तास फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून द्या. 3 तास झाले आहेत आणि तुम्ही पाहू शकता आपलं चॉकलेट पुडिंग अगदी मस्त आणि परफेक्ट सेट झालं आहे. याचा लुक बघा, किती स्मूथ आणि ग्लॉसी दिसतोय ना. आता हे आपण एका सर्विंग प्लेटमध्ये अगदी हळुवारपणे काढून घेऊया. वाव, किती ज्युसी दिसतंय आपलं हे पुडिंग. हे पुडिंग अधिक टेम्प्टिंग बनवण्यासाठी मी यावर थोडी कोको पावडर डस्ट करत आहे. जर तुम्हाला जास्त चॉकलेट आवडत असेल तर तुम्ही यावर चॉकलेट सिरप किंवा डार्क चॉकलेटचे कापसुद्धा टाकू शकता. ज्यांना ड्रायफ्रूट्स आवडतात त्यांनी थोडे बदामाचे काप टाकले तरी चालतील. बघा, किती ज्युसी आणि तोंडाला पाणी आणणारं हे पुडिंग तयार झालंय. तर कशी वाटली तुम्हाला ही आजची स्पेशल चॉकलेट पुडिंग रेसिपी? सोपी आहे ना? तर तुम्हीसुद्धा ही नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.